जय श्रीमाताजी. श्रीमातांनी नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपण श्रीमातांना पाहायचंय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. थोडंसं श्रीमातांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा इथे. अगदी निर्विचार स्थितीमध्ये आपण श्रीमातांना पाहायचंय. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. कुठली अटॅचमेंट आपण ठेवायची नाही. फक्त साक्षी भावना आपण श्रीमातांना पाहायचंय. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण आहे. श्रीमातांच्याकडून जे व्हायब्रेशन्स आपल्याला येत आहेत ते आपण दोन्ही हाताच्या बोटामधून शोषून घ्यायचं आहे. सहज मध्ये आपण श्रीमातांना पाहतोय प्रसन्न चित्तानं. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. या सर्व आतल्या गोष्टी असतात तर त्या सहज झाल्या पाहिजे. ज्यावेळी आपण श्रीमातांच्या समोर बसतो त्यावेळी आपोआप या गोष्टी घटित झाल्या पाहिजेत. यासाठी मुद्दाम आपण काय करायचं गरज नाही. आपोआपच सहजमध्ये या गोष्टी झाल्या पाहिजेत. श्रीमातांसमोर बसतो प्रसन्न चित्तानं फक्त बसायचं आहे आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती. म्हणजे ज्या व्हायब्रेशन्स माताही देत असतात त्या फक्त खेचून घेण्याचं काम करायचं आपण. त्यासाठी आपलं डोकं मोकळं ठेवायचं, पूर्णपणे हलकं ठेवायचं. तर आपला उजवा हात कपाळावरती आडवा ठेवायचा आहे. बघायचं आहे श्रीमातांच्याकडे. आपला उजवा हात कपाळावरती आडवा ठेवूया. डोकं दुखल्यानंतर जसं दाबतो ना तसं दोन्ही बाजून थोडंसं दाबायचं. त्याला काही म्हणायचं नाही, फक्त दाबायचं. बघायचंय श्रीमातांच्याकडे. ज्या ठिकाणी आपण हात दाबून धरलेला आहे त्या ठिकाणी फक्त लक्ष द्यायचं आपल्याला. हे क्षमेचं चक्र आहे हे माहिती आहे आपल्याला. हे येशू ख्रिस्तांचं स्थान आहे. हे चक्र फार सूक्ष्म असते, त्यामुळं योगी लोक इथं येऊन अडकतात. पहिला विशुद्धी आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म आज्ञा आणि आज्ञापेक्षा सूक्ष्म शस्त्रार. त्यामुळं आज्ञाचक्र आपलं व्यवस्थित ठेवायचं. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचं नाही.
क्षमा करणं हे महत्वाचं आहे. आज्ञाचक्रावरती ज्यावेळी आपण येतो, त्यावेळेला आपण क्षमाशीलच असायला पाहिजे योगी लोकांनी. मी क्षमा करतो, मग बाकीच्या गोष्टी वेगळ्या. पुढची स्टेप झाली ती. इथं आपण क्षमाशील असायलाच पाहिजे. आपल्यातील येशू ख्रिस्त जागृत व्हायला पाहिजेत. त्यानंतर तो हात मागील आज्ञाचक्रावर ठेवायचा, बॅक आज्ञावरती. मान थोडी वर करायची. डोळे उघडेच असू देत. थोडंसं मातांच्याकडे पण पाहायचंय, थोडंसं वरती लक्ष ठेवायचंय. ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यायचंय, बॅक आज्ञेवर. हे इथं महागणेशाचं स्थान आहे, म्हणजे एकादश रुद्र आहेत सगळे. ज्या वेळेला आपली खालची चक्र पकडतात त्यावेळेला आपली आज्ञा देखील पकडते, किंवा एकादश रुद्र म्हणजे 11 रुद्र आहेत. तर ते 11 रुद्रापैकी एखादं रुद्र आपलं पकडलेलं असतो, त्यामुळे आपलं डोकं दुखतं किंवा मागील आज्ञाचक्रावरती पकड येऊ शकते, की जी या रुद्रांना नको आहे, पकडायला नको आहे. म्हणजे आपल्या हातून काहीतरी चूक झालेली आहे, आपण गुरुच्या मागे लागलोय, किंवा आणखी जे शुद्ध विद्येच्या विरोधात एखादी गोष्ट करत असू, तरी पण महागणेश आपल्याला वरती जाऊ देत नाहीत. त्यासाठी इथे अर्धमात्रा आहेत. महागणपती म्हणजे इथं अर्धमात्रा आहे. 3 मात्रा खालून येतात. इडा नाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी, ह्या 3 नाड्या. आणि अर्धमात्रा जी आहे ती महागणपतीकडून तिथून बॅक आज्ञेतून वर येते. अशी 3.5 शक्ती शस्त्रारमधून बाहेर येतात. त्यानंतर आपला उजवा हात डाव्या विशुद्धी चक्रावर ठेवायचा, मान थोडी उजवीकडे वळवायची. ही जी 4 बोट आहेत ती बरोबर आपली जी मणके आहेत 4 मानेचे, तिथं बरोबर दाबून धरायचे आणि मान उजवीकडे वळवायची. 4च मणके आहेत तिकडे, ते बरोबर मानेवरती बसवायचे, असे दाबायचं तिथे आणि मान उजवीकडे वळवायची. हे डावं विशुद्धी चक्र आहे, म्हणजे विष्णू माया, जी श्रीकृष्णाची बहीण. आपण काय मायेमध्ये अडकतो ना, किंवा स्वतःला दोष देतो. मग मायेमध्ये अडकल्यावर काय होतं, आपण हे विसरून जातो की मी आत्मा आहे, आणि त्यामुळं स्वतःला दोष द्यायला सुरुवात करतो. मनुष्य एक तर स्वतःला दोष देतो किंवा दुसऱ्याला तरी दोष देतोय, दोन्हीपैकी एक काहीतरी करतो. पण मी आत्मा आहे हे जाणत नाही तो. आणि ज्या वेळेला तो जाणतो की मी आत्मा आहे, त्यावेळेला तो कुणालाच दोष देत नाही. तो पूर्णपणे त्या शक्तीशी जोडला जातोय. हे योगामधलं महत्वाचं तत्व आहे. म्हणून विशुद्धीला पण फार महत्व आहे. आपली विशुद्धी आपण कायम स्वच्छ ठेवायची, शुद्ध ठेवायची, मायेत अडकायचं नाही. बरेच साधक इथपर्यंत येतात आणि मायेत अडकतात. काहीतरी होतं, मायेत अडकतात, सहजच्या बाहेर जातात. ही मोह माया सगळ्यात वाईट आहे, आणि ती आपल्याला अडकवते कुठल्या ना कुठल्या रूपात. म्हणून साधकांनी या ठिकाणी आल्यावर सावध राहायला पाहिजे. सावध होऊन पुढील कार्य करायचं आहे, आपल्याला ध्यान करायचं आहे. ही तारेवरची कसरत येते इथं विशुद्धी चक्रानंतर. म्हणून स्वतःला जपणं, योगी म्हणून स्वतःला जपणं हे फार महत्वाचं असतं. कारण ही विष्णू मायाची शक्ती आहे. ही कामिनी स्वरूपिणी म्हटले तिला. म्हणून या ठिकाणी आले तर साधक 100% अडकतातच कशात ना कशात. याला म्हटले ना कामिनी आणि कांचन,
म्हणजे पैसा आणि स्त्री यामध्ये पण अडकू शकतात. म्हणून हे चक्र फार महत्वाचं आहे, की या चक्राला जपणं आवश्यक आहे. म्हणजे या चक्राचं महत्त्व ओळखून त्याप्रमाणे आपल्याला राहता आलं पाहिजे. म्हणून या चक्रावरची देवता आपण सतत जागृत ठेवायची. आता आपले दोन्ही हात परत मातांच्याकडे करायचे. श्री मातांच्याकडे पाहायचं आहे, लक्ष व्हायब्रेशन्स वरती, दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. आपला डावा हात जो आहे तो लिव्हर वरती ठेवायचा आहे, राईट नाभीवरती. आता उजव्या हातातून जे व्हायब्रेशन्स आपल्याला येत आहेत ते आपण खेचून घ्यायचे, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. शुद्ध इच्छा करायची. एकसारखे, म्हणजे आपले लिव्हरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते व्यवस्थित होतील. लिव्हरचं जे टेम्परेचर आहे ते व्यवस्थित राहील. हे ब्रह्माचं स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा चित्तातून कार्य करतायत, विष्णू मेंदूतून कार्य करतायत आणि शिव हृदयातून कार्य करतायत. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. उजव्या हातातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला देतोय. शुद्ध इच्छा करायची म्हणजे होतं. चित्त स्वच्छ आणि शुद्ध झालं तर आत्म्याला जाणायला सोपं जातं आपल्याला. कुठलाही विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचं नाही. फक्त करायचं आहे. व्हायब्रेशन्स घ्यायचे आहेत फक्त आणि द्यायचे आहेत. बस एवढंच करायचं आहे. विचार करून सहयोग करायचा नाही. निर्विचारितेमध्ये. आपली लिव्हर व्हायब्रेशनने ठीक केला तर अधिक उत्तम. म्हणजे त्या चक्राला, त्या अवयवाला व्हायब्रेशन्स गेल्या पाहिजेत. आता आपला डावा हात राईट हार्टवर ठेवायचा आहे, त्याच्यावर. उजव्या हातातून व्हायब्रेशन्स घ्यायचे, डाव्या हाताद्वारे ते आपल्या राईट हार्टला द्यायचे आहेत. म्हणजे राईट हार्टशी संबंधित जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतील. कलेक्टिव्हिटीमध्ये ते अगदी थोडक्यात राहिले सगळे क्लिअर होतील, स्वच्छ होतील. कुठलाही विचार न करता फक्त व्हायब्रेशन्स आपण घेतोय उजव्या हातातून आणि डाव्या हाताद्वारे ते आपल्या राईट हार्टला देतोय. चंद्र आणि सूर्य. सूर्य राईट हार्टवरती आहेत, चंद्र लेफ्ट हार्टवरती, अध्यात्माच्या दृष्टीने. राईट हार्ट आपलं व्यवस्थित ठेवायचं. म्हणजे जर का आपल्याला तसा त्रास वाटला तर राईट हार्टवरती हात ठेवून ते चक्र व्यवस्थित करायचं. कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही. थोडीशी मेहनत या चक्रावरती घेणं आवश्यक आहे. ते आपण ठीक करून
घ्यायची थोडी मेहनत ठीक करण्यासाठी. आता आपला डावा हात श्री मातांच्याकडे, उजवा हात डाव्या हृदय चक्रावर ठेवायचा आहे अध्यात्माच्या दृष्टीने. डाव्या हातातून व्हायब्रेशन्स आपण घेतोय, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला देतोय. शुद्ध इच्छा. म्हणजे चैतन्य येतंय आणि चैतन्य जातंय हे समजणं आवश्यक आहे आपल्याला. नुसता चैतन्य घ्यायचं नाही, तर चैतन्य देताही आलं पाहिजे. ती स्वतःपासून करायची. व्हायब्रेशन्स घेतोय डाव्या हातातून, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला देतोय. आपल्या चक्रांची आणि नाड्यांची अशा प्रकारे आपण शुद्धता करणं गरजेचं असतं. हे फार महत्वाचं आहे. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकवायची, डोळे उघडेच असू देत. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. तर ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणायचं आहे, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. पूर्ण क्षमतेनं शस्त्रार उघडणं आवश्यक आहे, यासाठी आपण हात दाबतोय. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचा आहे. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का? आता हात खाली घेऊया. लक्ष शस्त्रारच्या वर आहे, बघतोय श्री माताजींना आपण. बघा, डोळे अजूनही आपण उघडेच ठेवलेले आहेत, बंद केलेले नाहीत. कारण हे समजावं आपल्याला की कुंडलिनी कशा पद्धतीने वर येते. लक्ष शस्त्रावर आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे, उजव्या हातानं आपली कुंडलिनी चढवायची पुन्हा वर, म्हणजे बंधन घ्यायचंय. थोडं लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं. आता सहज मध्ये कुंडलिनी शस्त्रारच्या वर येऊ शकते, कुठलाही अडथळा नाही. वरती काढून एक गाठ मारतोय, बघा लक्ष वरतीच आहे. परत ती खाली येते म्हणून खालनं घ्यायची, परत परत दुसऱ्या वेळेला शिस्तीत कुंडलिनीवर चढवायची, लक्ष कुंडलिनीवरती. आपल्या हाताबरोबर ती वर आली पाहिजे, इतकी सूक्ष्म दृष्टी पाहिजे आपली. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला परत चढवायची शिस्तीत. हालचाल तिची पाठीच्या मणक्यातून पुढून कळली पाहिजे, इतकं ते सूक्ष्म लक्ष ठेवायचं. शस्त्रावर काढून 3 गाठी मारतोय, बघा. आता कुंडलिनी वर आली. डोळे बंद करायचे आपले आणि बघायची खरोखर कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का. कुंडलिनी चढवल्यानंतर तर ती आणखीच वर येते, कारण तिचे धागे वर येतात. बघायचं वरती आली का. सहज मध्ये आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची, डोळे बंद करून बघायचे. म्हणजे आपण त्या परमशक्तीशी जोडलो गेलोय काय पाहायचं सहज मध्ये.
म्हणजे हे एका बंधनामध्ये कार्य झालं पाहिजे. ज्यावेळी आपण कुंडलिनी चढवतो, त्यावेळेला आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येत असते आणि ती जाणवली पाहिजे आपल्याला. पण तिचा कुठे अटकाव आहे ते लगेच बोटावरती कळतं किंवा इथे थांबते जास्त वेळ किंवा ह्या चक्राला खूप त्रास आहे, तर तो काढायचा असतो. म्हणजे तिचा सुषुम्नेचा मार्ग मोकळा असायला पाहिजे. तिथं कुठल्याही प्रकारची पकड असता उपयोगाची नाही. म्हणून आपली इडा आणि पिंगला ह्या दोन्ही नाड्या स्वच्छ केल्यानंतर ब्रह्मनाडी जी आहे, सुषुम्ना नाडी आहे, ती स्वच्छ होते आणि कुंडलिनी मग हळूहळू चढत चढत शस्त्रार्थ भेदन करत वर येते. असं साधं गणित आहे ते. आता कवच घ्यायचंय. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात बघा. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच तयार झालं. 7 वेळा आपण करत असताना लक्ष कवचावरती ठेवायचं. आपल्या भोवतानी जे कवच आहे, त्या कवचावरती लक्ष केंद्रित करायचं. कुठलाही विचार नाहीये. फक्त जे कवच आपण घेतोय भोवतानी, ते घेणं आवश्यक आहे. आणि ते आपल्या भोवती बंधनं पडली पाहिजेत आपोआप. चित्तानं पण घेऊ शकतोय. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्सवरती आणि कवचावरती ठेवायचं. हातावरती नाही ठेवायचं. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण आहे. व्हायब्रेशन्स घेतोय आपण आणि शस्त्राच्या वरती पण आहे. बघा, एकाच वेळेला ठेवायचं आहे लक्ष. म्हणजे त्या शक्तीशी आपण पूर्ण क्षमतेनं जोडलो जातो. पूर्ण क्षमतेनं. जोडलो गेलेलो कळायला पाहिजे आपल्याला. म्हणजे ही शक्तीची कुंडलिनी आहे, ती जागृत झाल्यावर आपला आत्मा जागृत होतो. म्हणजे कुंडलिनी आणि आपला आत्मा हे दोन्ही एकरूप होतात. म्हणजे जीवात्मा जो आहे तो शिवतत्वामध्ये उतरतो आणि ते दोन्ही मिळून जीवाशिवाची भेट झाल्यावर सदाशिवात त्याचं रूपांतर होतं. म्हणून आपलं लक्ष शस्त्राच्या वरती अगदी पूर्ण क्षमतेनं द्यायचं असतं. उत्कट भक्ती त्यासाठी करतोय आपण. भक्ती केल्यानंतर काय होतं, कुंडलिनी जास्त जोरात वेगानं वर येते. म्हणून भक्ती करायची असते. कारण भक्ती ही हृदयातून केली जाते. हृदय फार महत्वाचं आहे आपल्या अध्यात्माच्या दृष्टीनं. हृदयामध्ये शुष्कता असेल, कोरडी असेल हृदय आपलं कोरडं, की जिथं भावच येत नाहीयेत, तर अशी व्यक्ती ध्यान धारणा करू शकत नाही. आणि जरी केली तर तिचं अधःपतन होतं. म्हणून भावना ज्या आहेत आपल्या हृदयातल्या, त्या जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे. की ज्या हृदयामध्ये करुणा, प्रेम, दया ही निर्माण झालं पाहिजे. ते नवरस अष्टसात्विक भाव दाटून आले पाहिजेत. म्हणजे भक्ती ही एक पायरी आहे परमेश्वरानं दिलेली. तो परमेश्वर देतो आपली स्थिती बघून. त्या पायरीवरती पाय ठेवून आपण त्याला भेटायचं असतं. लक्ष शस्त्राच्या वर आहे. बघा, कुंडलिनी वरती 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 न्यायची आहे. त्यावेळेला काय करायचंय, देहाचं भान आपण विसरायचा प्रयत्न करूया. म्हणजे सुरुवातीला काय, देह हालचाल करायची नाही, फक्त लक्ष कुंडलिनीच्या हालचालीवर ठेवायचं. हा प्रयास करतोय आपण की पहाटेच्या ध्यानामध्ये शारीरिक हालचाली कमी करायच्या असतात श्री माताजींनी सांगितल्याप्रमाणे. याचं कारण असं आहे की आपल्याला
त्या शक्तीशी जोडलं जाणं महत्वाचं आहे पूर्ण क्षमतेनं. आणि पूर्ण क्षमतेनं जर जोडलं जायचं असेल तर आपलं शरीर स्थिर केलं पाहिजे आधी. जर शरीर एकसारखं हालत असेल तर आपण वरती जास्त वेळ राहू शकत नाही, खाली येत असतो. म्हणून शस्त्राच्या वर आपण लक्ष आहे, परंतु देहाकडे पण आपलं जास्त लक्ष असतं. ती विस्मरण झालं पाहिजे. त्याला अतीत स्थिती म्हणतात. देहातीत अवस्था ज्याला म्हणतो, की देहाच्या पलीकडे जायचंय आता. बस शस्त्राच्या वर आलो ना, मग देहाशी कनेक्ट कशाला राहायचं? देहाशी संबंधित जे जे काय आहे ते सगळं विसरून जायचं आपण. त्याग करायचा सगळ्याचा. निदान एक अर्धा तास तरी त्याग करायचा. सगळं विसरून जायचं. मी कोण आहे, काय आहे, कशासाठी आलोय विसरून जायचं. फक्त आत्मा आहे एवढं शिल्लक ठेवायचं. बघा, लक्ष शस्त्राच्या वरती आहे. आपल्या शरीरातली संपूर्ण ताकद ओढून शस्त्रामधून बाहेर काढतोय आपण. हातातील, पायातील, पोटातील, पाठीतील जेवढी जेवढी काय जी शक्ती आहे चैतन्य रूपी, ती आपण ब्रह्मरंध्रातून वरती काढतोय. इच्छा करायची तशी. आणि आपले शरीर पोकळ आहे, मोकळं ठेवतोय शरीर देखील. कारण हा जड देह आहे, स्थूल देह म्हणतात त्याला, ते नष्टच होणार असतं. हे तात्पुरतं परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे, की या देहाचा वापर करून त्या आत्मस्थितीला आपण प्राप्त व्हावं, यासाठी हा देह दिलेला आहे. मग आत्मसाक्षात्कार माताने दिलेला आहे. मग दिलेला असताना आपण ती स्थिती वाढवणं गरजेचं असतं. म्हणजे हळूहळू देहाची जी अवस्था आहे किंवा देहाची संबंधित जे काही आपल्यासमोर प्रॉब्लेम्स येत आहेत ते हळूहळू आपण विस्मरण करत, देहाला विसरत विसरत त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं गरजेचं असतं. म्हणून योग करणं म्हणजे काय? आपला आत्मा त्या परमात्म्याशी एकरूप करायचा असतो. आणि हे कुंडलिनी जागरणानं सहज साध्य होतं, फक्त योगामध्ये, सहज योगामध्ये. आणि हा प्रयास करताना पहाटेच्या वेळेला आपण अधिक सुंदर स्थिती असते. म्हणजे देह स्थिर ठेवतोय आपण आणि पूर्ण अटेन्शन शस्त्राच्या वर एकरूप आपला आत्माच जणू काही शस्त्रामधून बाहेर काढून वर आणतोय आणि त्या परमात्म्या जवळ घेऊन जातोय, अशी अवस्था येते आपल्याला. आणि ती आली पाहिजे. जोडलं गेलो पाहिजे आपण, जॉईंट पूर्ण क्षमतेनं. आणि अर्धवट नको. थोडस जोडलोय, पुन्हा खाली येतोय, पुन्हा वर जाण्याचा प्रयास करतोय, असं नको. पूर्ण क्षमतेनं. ही समाधी अवस्था आहे. एकसारखी ती अवस्था मिळाली ध्यानातून तर ती धारणा होते आणि धारणेतून आपण समाधी अवस्थेत जाऊ शकतो. सहज समाधी लागो, तशी ती परिस्थिती येते. पूर्णपणे जोडलं जायचं आहे. पहाटेच्या ध्यानात हेच करणं गरजेचं आहे. काही जण नुसताच ध्यानाला बसतात, परंतु ध्यान नाही लागलं तर नुसता बसून काही उपयोग नाही आहे. ध्यान लागणं गरजेचं आहे. आपण त्या शक्तीशी जोडलं जाणं महत्वाचं आहे. 24 तास आपण असं जोडलं गेलं पाहिजे. पण पहाटे जरा जास्त वातावरण, ब्राह्मी मुहूर्त म्हणतो ज्याला, अमृत बेला म्हणतात, ते पहाटे असतं आणि सोपं जाते. कुंडलिनी कसं आहे, सहजमध्ये वर येते, प्रसन्न असते आणि आपल्याला कुठलाही त्रास न होता कुंडलिनी वर वर येत असते. फक्त आपलं चित्त दिला तरी देखील आपोआप कार्य घटित होत जात असतं. कुठल्याही प्रकारची हालचाल पण आपण नाही केली तरी चालते, ते आपोआप आतली क्रिया असते.
फक्त तिला मार्ग मोकळा करून द्यावा लागतो. जे अडथळे आपण निर्माण केलेले ते काढावे लागतात आणि मग कुंडलिनी वरती येते. आकाश तत्वाच्या दिशेने आपण पूर्ण लक्ष, आकाश तत्व, काही विचार नाही. आकाश सगळीकडे आहे, देहाच्या पलीकडे सगळीकडे आकाश आहे. पूर्ण आकाश विराट. पृथ्वी तर बाजूला राहिली, विराट मध्ये आपण प्रवेश करतोय. ही पृथ्वी म्हणजे एक ठिपका पण आहे, विराटच्या दृष्टीनं काहीच नाही आहे. त्याच्याही पलीकडे आपण जातोय. म्हणजे स्थूल रूपी देहाच्या ज्यावेळी आम्ही पलीकडे जातो त्यावेळेला पृथ्वी तत्वाच्या कक्षेच्या बाहेर जातो. ते वलय सोडून आपण परमात्म्याच्या वलयामध्ये जातो. तर नीरव शांतता असते. नीरव पूर्ण शांती मिळते, एक प्रकारची तृप्ती, आनंद, समाधान. असंच एकरूप व्हावं असं वाटत असतं, म्हणून आपण जोडलं जायचं. जेवढ्या उच्च स्थितीला जाता येईल तेवढ्या वर जायचं, ती स्थिती प्राप्त करायची. विचार खाली सोडून द्यायचे सगळे. अटॅचमेंट तर नाहीच आहे. सगळ्याचा त्याग केला नाही. हे देहाशी संबंधित आहे. देहाच्या पलीकडे आलोय आपण, मनाच्या पलीकडे आलोय, आत्मस्थितीला आलोय. रूहानी ताकद, होली घोस्ट झालोय आपण आता, पवित्र आत्मा, शुद्ध आत्मा. आणि जेवढं शुद्ध होऊ तेवढं चांगलं आहे. येशू ख्रिस्तानी सांगितल्याप्रमाणे पवित्र लहान बालकासारखं अबोध, तर परमेश्वरी राज्यात आपल्याला येता येईल. ती अबोधिता, ती पवित्रता, ती शून्यता, ती निष्पापता आपल्यात आली पाहिजे. आणि ते आलं तर आपण सहजमध्ये त्या शक्तीशी जोडलं जातो. काही त्रास होत नाही. मग पूर्ण क्षमतेनं निष्पाप व्हायचं आहे, काही पाप नाही. म्हणजे तो गारवा खालून वरपर्यंत जातो, इतकं थंड. त्या शक्तीची जाणीव होते आपल्याला, आपोआप होते. लक्ष द्यायचा अवकाश आहे, लगेच कुंडलिनी वर. किती वर जाते एवढं आता पाहायचं असतं फक्त आपण. तिला टिकवून ठेवणं वरच्या वर हे महत्वाचं आहे. कालातीत, गुणातीत, धर्मातीत आणि देहातीत, सगळ्यांच्या तीत म्हणजे पलीकडे, धर्माच्याही पलीकडे. सर्व धर्म सोडून विश्वधर्म, वैश्विक होतो आपण. देहातीत म्हणजे देहाच्या पलीकडे, कालातीत म्हणजे वेळेच्याही पलीकडे,
गुणातीत म्हणजे 3 गुणांच्याही पलीकडे. 3 गुण सत्व, रज आणि तम 3 गुण आहेत ना आपल्यात. त्रिगुणात्मिका. 3 गुणाच्याही पलीकडे. म्हणजे तो निराकार, निर्गुण, परब्रह्म त्याचा अंश आपण असल्यामुळं आपण त्याच्यात विलीन व्हायचा प्रयत्न करतोय. जो या देहामध्येच, या देहालाच आत्मा समजत होता, त्याला साक्षात्कार झाल्यावर आत्म्याचा, परंतु कायम वर जोडला गेला. हा देह नष्ट होणार आहे हे समजलं. ही तपश्चर्या आहे ना. देहाच्या पलीकडे जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला काही प्राप्त होत नाही. अजून देहातच आपण अडकलेलो आहोत. देहाला स्वच्छ करायच्या नादात लागलेलो आहे. देह सुंदर करायचा प्रयत्न करतोय. आत्मा सुंदर झाला पाहिजे. सत्यम शिवम सुंदरम. सत्य समजलं ना, मग तो शिव आहे हे कळलं ना, तो सुंदर आहे. त्याला सुंदर करायच्या मागे लागायचं. तिकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा. प्रपंच तर करायचं आहे, परंतु त्याबरोबर लक्ष वरती असणं आवश्यक आहे. आत्म्याकडे. तो कधीही नष्ट होत नाही. तो कायम आपल्या बरोबर आहे. आणि त्यामध्येच आपण कायम संतुष्ट राहणार आहोत, तृप्त राहणार आहोत. आनंदात, आत्म्याच्या आनंदात आपण जर राहिलो तर बाकी सगळे आनंद फिके आहेत त्याच्या पुढे. सगळी सुख फिकी आहेत. दुःख जरी आलं तरी काही समजत नाही. कारण सुख आणि दुःख याच्या पलीकडे आनंद नावाची गोष्ट आहे, ती प्राप्त होते, जी सुखातही येऊ शकते आणि दुःखातही आपण त्या स्थितीला राहू शकतो. म्हणून त्या शक्तीच्या पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे, त्या परमात्म्यापर्यंत. मग आपण जी काही प्रार्थना करू ती त्याच्यापर्यंत पोहोचते, कारण तेवढी उंची आम्ही गाठली. आकाश, आकाशाच्याही पलीकडे जाता येते का बघू. वरती 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 प्रयत्न करू. असं खेचलं गेलं पाहिजे वरच्यावर. खेचणं फार महत्वाचं आहे. आणि परमात्माच खेचून आपल्याला वर नेतो. आपण वर जात नाहीये, आपण फक्त प्रयत्न करतोय वर जायचा. परमेश्वर श्री माताजी आपल्याला खेचून वर घेत आहेत. तेवढी पात्रता आपल्यात असेल तर श्री माताजी खरोखर वर घेऊन जात आहेत, खेचतात आपल्याला. म्हणून शस्त्रार पे खिंचावाना बहुत अच्छी बात आहे म्हटलेलं आहे. कायम लक्ष वरती ठेवायचं, खाली यायचं नाही. खालच्या चक्रावर ध्यान करायलाच पाहिजे असं काही सुद्धा नाही. कलेक्टिव्हिटीमध्ये ते केलं जातं. वैयक्तिक आपण ज्यावेळी ध्यानाला बसतो त्यावेळी शस्त्रारवरच लक्ष देणं गरजेचं आहे. आपली स्थिती वर कशी राहील, ती कशी टिकून राहील, इकडे लक्ष असणं आवश्यक आहे. आकाशच्या पलीकडे जल, वैकुंठ, क्षीरसागर, विष्णू तत्व. प्रयत्न करायचा आहे, वर 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 जायचं, म्हणजे ते मिळतं. तप आहे, सहजाचं तप आहे, केलं पाहिजे.
देहावर यायचंच नाही आपल्याला, वर वर राहायचं आहे, देहाच्या पलीकडे प्रयत्न करायचा तसा. असं नाही की एकदम हे थोडं जमेल, थोडं थोडं का विना पण जमलं पाहिजे. आत्मविभोर होता आलं पाहिजे. ही एक स्थिती आहे आत्मविभोर, म्हणजे त्याच्याशी पूर्ण एकरूप. आत्मानंद, शिवानंद, आनंद लहरी, चैतन्य लहरी, सौंदर्य लहरी. याचं कारण काय, असं का वर्णन आहे? कारण त्यापासून आनंद मिळतो आपल्याला, समाधान मिळतं या चैतन्यामुळे. सगळ्यात जास्त समाधान आत्म्यामुळेच मिळतं, म्हणून आत्म्याला जाणतोय. सर्व धर्मात तेच सांगितलंय, आत्म्याला जाणा. येशू ख्रिस्ताने तर स्वतःला त्यासाठी क्रुसिफाईड करून घेतलं, पण त्याचं महत्व आपल्या लक्षात आलेलं नाही. अखिल मानव जातीसाठी होते ना ते, का कोणा एकट्याची मक्तेदारी होती? सर्वांच्यासाठी गेले ना ते. त्याचा विसर आपल्याला पडलाय. आपल्याला हे सोपं वाटतं, पण ज्यांनी बलिदान केलं त्यांना मात्र आपण विसरलो. त्यांची क्षमाशीलता आम्ही विसरलो. जे हे लक्षात ठेवतात ना, ते पटकन क्षमा करतात दुसऱ्याला. येशू ख्रिस्त महागणेश होते, त्यांच्याकडे सर्व शक्ती असून देखील त्यांनी क्षमा केली. आपण कुठं कोण लागतोय तिथे? आपल्याला असं काय संकट आले की आपण क्षमा करू शकत नाही दुसऱ्याला? ही महत्वाचं आहे. जेवढी क्षमाशीलता वाढेल तेवढं आपण शस्त्राच्या वर जाऊ शकतो. म्हणजे येशू ख्रिस्तांचं जे चक्र आहे ते बळकट होणं, आज्ञाचक्र फार महत्वाचं आहे. तोच मार्ग आहे परमात्म्याच्या राज्यात जाण्याचा. त्यांच्याकडूनच जावं लागतं आपल्याला. त्यांनी सर्टिफाय केलं पाहिजे आहे, ती पात्रता आमच्यात आली पाहिजे, ते गुण आमच्यात आले पाहिजेत. मग ते वर सोडतात आपल्याला. महागणेश म्हणून खालची चक्र स्वच्छ झाली, शुद्ध झाली, पवित्र झालो आपण, की आज्ञेतून आपण वर जायला मोकळे होतो. तर कायम डोकेदुखी आपल्याला आहे. लक्ष पूर्णपणे वर आहे, आकाश तत्वाच्याही पलीकडे जलतत्वापर्यंत पोहोचतोय का बघायचंय. एकरूप जोडलं गेलं पाहिजे, कायम खाली यायचं नाही आपल्याला.
चित्त शस्त्राच्या वर आहे आपलं. आकाशाच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतोय आपण. त्या स्थितीला जाण्याचा प्रयत्न करतोय. त्या हळूहळू काय करायचंय, आपले डोळे उघडून श्री माताईनं पाहायचंय. लक्ष वरतीच असू दे, फक्त बघायचंय श्री माताईनं. त्या स्थितीला, त्याच उच्च अवस्थेमध्ये राहायचं. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण आहेत, शस्त्राच्या वर पण आहेत. बघतोय आपण श्री माताईनं. अशा पद्धतीने पूर्ण एकरूपता आली पाहिजे. ह्या व्हायब्रेशन्स वेगळ्या प्रकारचे असतात, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याची फ्रिक्वेन्सी बदलते. त्या कक्षेत गेले की त्याची फ्रिक्वेन्सी बदलते. त्या दालनामध्ये जाता आलं पाहिजे. तर श्री मातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर पुन्हा एकदा आपण शिस्तीत बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलनी पुढे, उजव्या हातानं कुंडलनी वर चढवायची. लक्ष कुंडलिनी वरती ठेवायचं. हे आता जमलं पाहिजे आपल्याला. हळूहळू एक गाठ मारतोय, दुसऱ्या वेळेला दोन गाठी मारतोय, तिसऱ्या वेळेला तीन गाठी मारतोय. वर काढल्याबरोबर लक्ष वरतीच ठेवलं पाहिजे, खाली यायचं नाही. कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती. वलय स्वच्छ असायला पाहिजे. वलय तर आज आपण लक्ष दिवसभर शस्त्राच्या वरतीच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या वलयावरती लक्ष ठेवायचं आहे. जय श्री माताजी.